व्यसनी वडिलांमुळे आईला त्याला जन्म द्यायचाच नव्हता. आज तोच मुलगा बनलाय अब्जाधीश. गरिबीमुळे पालकांनी त्याला जन्म न देण्याचा निर्णय घेतलेला होता, पण डॉक्टरांनी थांबवल्याने तो या जगात आला. 4 भावंडे आणि मद्यपी वडिलांसोबत एका खोलीत संघर्ष करत तो लहानाचा मोठा झाला. वडील माळी काम करायचे तर आई इतरांच्या घरी जाऊन स्वयंपाक करायची. मात्र हा फुटबॉलच्या प्रेमात पडला. वयाच्या 8व्या वर्षी त्याने स्थानिक फुटबॉल संघांसाठी खेळायला सुरुवात केली. जेव्हा तो अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेत असे तेव्हा आपल्याला खाण्यासाठी साधा बर्गर घेईल इतकेही पैसे त्याच्याकडे नव्हते. तो रोज रात्री मॅकडॉनल्ड्स मध्ये जायचा. तिथे काम करणाऱ्या मुली त्याला दिवसभराचे उरलेले बर्गर खायला देत असत. 2003 मध्ये अवघ्या 18व्या वर्षी मँचेस्टर युनायटेडने त्याच्याशी $17 दशलक्ष करार केला. पुढे तो रिअल मॅड्रिड, त्यानंतर युवेंटस आणि मग अल नासर सारख्या फुटबॉल क्लब साठी तो खेळला. गरिबी, नकार, अपमान, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक मर्यादा झुगारून तो सर्वात श्रीमंत फुटबॉलर बनला. आईला नको असलेला हा मुलगा आज करोडोचं प्रेम, संपत्ती आणि यश मिळून जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलाय. संघर्ष कायम स्मरणात. यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावर तो देखील अजूनही आपल्या संघर्षाच्या जीवनाला विसरलेला नाही. रुग्णालये, लहान मुले आणि गरजू लोकांच्या मदतीशी संबंधित त्याच्या प्रेरणादायक कथा वेळोवेळी समोर येत आहेत. आज क्रिस्टियानो रोनाल्डो केवळ एक फुटबॉलपटू नसून जागतिक ब्रँड बनलाय. परंतु या यशामागचा त्याचा प्रवास संघर्षाचा आहे, दुःखाने भरलेला आहे आणि त्याचमुळे क्रिस्टियानो रोनाल्डो खूप प्रेरणादायी ठरतो. खरोखरच क्रिस्टियानो रोनाल्डो ग्रेट आहे. म्हणजेच काय, गोट आहे.